बलात्काराची व्याख्या खूप व्यापक आहे. अलीकडे महिला ब्लॅकमेलिंगसाठी याचा सर्रास वापर करत आहेत. इतर महिला तर करतात, पण विवाहित महिला याचा वापर करायला लागलेला आहे. असं बलात्कार होत नाही. विवाह झाल्यानंतर जर 15 वर्षे झाली असतील, त्यानंतर जर पत्नी शारीरिक संबंध ठेवण्यास संमती देत नसेल आणि पतीने जर बळजबरी केली, त्याला बलात्कार म्हणता येणार नाही. ही कायद्यामधली प्रोव्हिजन आहे. 375 मध्ये जे रेपची डेफिनेशन दिली आहे ना, त्याच्यामध्ये विदाऊट हर कन्सेंट, तिच्या इच्छेविरुद्ध झाला तर रेप म्हटला जातो. पण विवाह संबंधामध्ये देखील अशा प्रकारे आफ्टर 15 इयर्स अशा काही रिलेशन्स आले, पत्नीने संमती नाही दिली आणि जर दोघांमध्ये संबंध आले किंवा अनैसर्गिक संबंध जरी आले तरी त्याला बलात्कार म्हणता येणार नाही, अशी व्याख्या झालेली आहे. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलं होतं आणि त्याच्यामध्ये दोन्ही पक्षांना आपली बाजू मांडण्याची संधी दिली आणि त्याच्यामध्ये दोघांचे जाबजबाब घेतले गेले आणि पत्नीने जे पतीवर आरोप केले होते आफ्टर 15 वर्षानंतर की बलात्कार झाला, कोर्टाने तिची केस फेटाळून लावली आणि पतीच्या बाजूने निर्णय दिला. याच्यामध्ये मुख्य भूमिका अशी आहे की पती पत्नीच्या रिलेशन्समध्ये शारीरिक संबंध असणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये बळजबरी, सक्ती असा काही विषय नसतो आणि 15 वर्षानंतर जर असं काही झालं तर त्याला बलात्कारही म्हणता येत नाही. तिच्या संमतीशिवाय तर होत असतं आणि बऱ्याच वेळा पत्नी अनेक कारणाने ते टाळतं. पण आता यापुढे हा जो कायदा आलेला आहे, हे जे नवीन जजमेंट्स आलेलं आहे, त्याच्यामुळे पत्नीला आपली जबाबदारी नाकारता येणार नाही.